राजकीय बातमी आहे। नाशिकचे सुनील बागुल आणि मामा राजवाडेंचा भाजप प्रवेश पुढच्या आठवड्यात होणार का असा प्रश्न आता विचारला जातोय। दोघांवरचे गुन्हे मागे घेतले गेलेत, त्यामुळे भाजप प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झालाय। बागुल आणि राजवाडेंची ठाकरेंच्या सेनेतनं हकालपट्टी करण्यात आली होती। तक्रारदाराने मारहाण केल्याची तक्रार मागे घेतली, त्यामुळे गुन्हा मागे घेण्यात आलाय आणि त्यामुळे आता या दोघांचा भाजपचा पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हटलं जात आहे। काही दिवसांपूर्वी ही घटना पूर्णपणे गाजलेली होती। या दोघांच्याही बाबतीमध्ये भाजपात पक्षप्रवेश होणार असं कळत होतं, परंतु त्यांच्यावरती गुन्हे होते, त्यामुळे हा पक्षप्रवेश मागे घेण्यात आला होता। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्याला या नव्या घडामोडी संदर्भात अधिक माहिती देतील। मुकुल, आता पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा आहे का आणि हा कधी होण्याची शक्यता आहे? निश्चितच या दोन्ही नेत्यांचा पक्षप्रवेशाचा मार्ग हा मोकळा झालेला आहे, परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये एक नवीनच ट्विस्ट आलेला होता। ज्या तक्रारदाराने तक्रार केलेली होती की माझ्या घरातलं सोनं आणि पैसे हे चोरीला गेलेले होते, मला मारहाण झालेली होती आणि या संदर्भातला भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। मात्र हा गुन्हा, ही जी तक्रार होती ही तक्रार मागे घेण्यात आलेली आहे। जे पैसे चोरीला गेले असं वाटत होतं ते मला घरात सापडले, अशा स्वरूपाचा जबाब या तक्रारदारानं दिलेला आहे। त्यामुळे त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जातील आणि त्याचबरोबर जो अटकपूर्वचा जो विषय होता तो देखील आता बाजूला पडलेला आहे। आता प्रामुख्याने सुनील बागुल हे कुठल्याच पक्षामध्ये नाहीये। ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांची हकालपट्टी झालेली आहे आणि ते प्रतीक्षेमध्ये आहे भाजपमधनं प्रवेश कधी मिळतो। त्यामुळे आता पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये या संदर्भातल्या चर्चा पूर्ण होतील। सुनील बागुल आणि त्यांच्या समर्थकांचं मत आहे की नाशिकमध्येच हा प्रवेश सोहळा व्हावा, परंतु पक्षाच्या नेत्यांना वाटतंय की मुंबईमध्ये हा प्रवेश व्हावा, नंतर नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करावं। त्यामुळे यावर एकंदरीत चर्चा झाल्यानंतरच हा निर्णय घेतला। म्हणजे एकंदरीतच ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षातली गळती मात्र या निमित्ताने कायम होत असल्याचं शिक्कामोर्तब आहे। धन्यवाद मुकुल, आपण दिलेल्या माहितीबद्दल।